जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। सन 2010 पूर्वीच्या शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात नवीन विधेयक आणावे, शिक्षक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नंदुरबार यांच्यातर्फे देशातील आणि राज्यातील लाखो शिक्षकांच्या सेवाहितासाठी आणि विहित न्याय हक्कांसाठी निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यामार्फत सादर करण्यात आले। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला। राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCT) द्वारे 23 ऑगस्ट 2010 रोजी जारी करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टेट संबंधी अधिसूचना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 29 मे 2026 रोजीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सन 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना तात्काळ कायदेशीर व नीतिगत संरक्षण मिळावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिक्षक परिषदेने निवेदनात नमूद केले आहे की 23 ऑगस्ट 2010 पूर्वी देशात आणि महाराष्ट्र राज्यात झालेल्या लाखो शिक्षकांच्या नियुक्त्या या तत्कालीन नियमांनुसार आणि वैध निवड प्रक्रियेद्वारे पूर्णतः विधिक कायदेशीर रूपे झालेल्या आहेत। या शिक्षकांनी आपल्या आयुष्याची मौल्यवान वर्षे राष्ट्र उभारणीत आणि गुणवत्तेसाठी दिली आहेत। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या हालिया निर्णयामुळे या शिक्षकांच्या सेवा हक्कांवर आणि भविष्यावर गदा येण्याची तीव्र भीती निर्माण झाली असून शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची आणि चिंतेची भावना पसरली आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत जनहितासाठी आवश्यक कायदेशीर किंवा नीतिगत उपाययोजना करण्याचा सर्वोच्च अधिकार संसद आणि केंद्र सरकारकडे आहे। याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे। आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र शासनाने विशेष विधेयक मंजूर करून देशभरातील या शिक्षक बांधवांना कायमस्वरूपी सेवा संरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। या मागणीला पाठबळ देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 शिक्षकांनी एकत्र येत आपला सक्रिय सहभाग नोंदवला। टीईटीमधून कायमस्वरूपी मुक्ती 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेमधून कायमस्वरूपी मुक्ती देण्यात यावी। सेवा व लाभांचे पूर्ण संरक्षण, संबंधित शिक्षकांची पूर्ववत सेवा, ज्येष्ठता, पदोन्नती आणि इतर सर्व देयसेवा लाभांना पूर्ण वैधानिक संरक्षण मिळावे। संसदेत कायदेशीर दुरुस्ती गरज भासल्यास संसदेत योग्य ती कायदेशीर दुरुस्ती अथवा विशेष तरतूद करून या प्रभावित शिक्षकांना ठोस आणि कायमस्वरूपी दिलासा दिला जावा। राज्यांना स्पष्ट निर्देश। महाराष्ट्र शासनासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संदर्भात तात्काळ स्पष्ट दिशा निर्देश जारी करावेत, जेणेकरून शिक्षकांमधील भीती व असमंजसपणाचे वातावरण दूर होईल। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा कार्यवाह दीपक वसावे, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत सहकार्यवाह राकेश आव्हाड, नाशिक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल, नाशिक विभाग सहकार्यवाह किरण घरटे आणि विभाग उपाध्यक्ष दिनेश मोरे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व सुमारे 400 ते 500 शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण संवेदनशीलता आणि दूरदृष्टीने निर्णय घेईल, असा ठाम विश्वास शिक्षक परिषदेने व्यक्त केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। में शिक्षक और शिक्षक के हित में समाज या उद्दिष्टांना धरून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन हे 26 मे 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या नंतर संपूर्ण देशाची परिस्थिती या ठिकाणी बदललेली आहे आणि संपूर्ण देशातील शिक्षकांवर सेवेचं संकट या ठिकाणी आलेलं आहे। प्रत्येकाची सेवा ही धोक्यात आलेली आहे। ज्या शिक्षकाने अतिशय इमाने इतबारे 20-25 वर्षापासून हे राष्ट्र घडवण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, त्याच शिक्षकाला जर आपल्या सेवेची शाश्वती या ठिकाणी जर आता नसेल तर त्या शिक्षकाच्या मनात, त्याच्या कुटुंबियांच्या मनात निश्चितच असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा या ठिकाणी मान राखतो, परंतु ज्या शिक्षकाने या देशात हे राष्ट्र घडविण्यासाठी आपल्या आयुष्याची 20-25 वर्ष घालवलेली आहेत, अशा शिक्षकाच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व माननीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांनी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक ठराव पारित करावा की या शिक्षकांना टीईटी परीक्षेमधून त्यांना सूट देण्यात यावी। कारण असं आहे की आरटी ऍक्ट ज्या वेळेला लागू झाला
त्यानंतर 2010 पूर्वी आणि महाराष्ट्रामध्ये 2013 पर्यंतच्या जे काही शिक्षक आहेत, पूर्वी लागलेले शिक्षक आहेत, त्यांना टीईटीच्या परीक्षेमधून सूट द्यावी अशी मागणी आजच्या दिवशी आम्ही एक सामूहिक निवेदन संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये शैक्षिक महासंघाच्या वतीने हे दिलं जात आहे. आणि हे निवेदन देताना आमची भावना एकच आहे की आमचे पालक आमचे नरेंद्रभाई मोदी आहेत, तर यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून ठराव पारित करून आम्हाला सेवेची सुरक्षितता या ठिकाणी प्रदान करावी. त्याच पद्धतीने आम्ही शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी जे पत्र काढलेलं आहे त्या पत्राचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो की ज्या शिक्षकांची, ज्या सेवाज्येष्ठ शिक्षक बांधवांची सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यांना पदोन्नती देताना त्यांच्या सेवेचा मान हा राखलाच गेला पाहिजे, सेवाज्येष्ठतेनेच पदोन्नती झाली पाहिजे. या सर्व बाबींचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करतो आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना विनंती करतो, शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण हस्तक्षेप करून शिक्षकांना सेवा शर्तीची सूट द्यावी. शिक्षकांना टीईटी रद्द झालीच पाहिजे.